अजय सानपचा कॉल आला, त्याचं 10 तारखेला लग्न आहे, तर तो लातूरवरनं पुण्यात आलेला आहे. तर पुण्यामध्ये आज त्याचं शॉपिंग करायची सारी लग्नाची. तर त्याला गेलं त्याला पण भेटू, तुम्हाला दाखवतो, भेट घालतो जरा, लय दिवसातून त्याला मी भेटताना करतात. तर चला निघूया डायरेक्ट, आता जायचं आपल्याला स्वारगेटकडे. तर चला दुकानाच्या बाहेर आलेला, तर जस्ट मित्र भेटलेला आपल्याला. हाय भावा, बरं वाटलं भेटून चला. गुड मॉर्निंग, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर जस्ट आज आपला मित्र जो आहे तो अजय सानप हा लातूरवरनं पुण्यावर आलेला आहे. 10 तारखेला त्याची वेडिंग आहे. तर 10 तारखेच्या वेडिंगसाठी तो जस्ट म्हणजे बस्ता भरण्यासाठी शॉपिंग करायला आलेला आहे. तर आल्यावर त्यानं कॉल केला, कालच आलाय, त्यानं कालच कॉल केला, पण काल आपण बिझी होतो, एक्झामची होती. तर आज एक्झाम झालेली आहे संपले, तर आज गाडी घेतो. आजचा फुल डे भावासोबत हे करायचा आहे. तर आज खास गोष्ट म्हणजे आपण दररोज ब्लॉग आपल्या साध्या मोबाईलला करतो, Redmi 7S मध्ये. तर आज ब्लॉग आपण चक्क 1.5 लाखाच्या मोबाईल म्हणजे आयफोन मध्ये ब्लॉग करायला. अच्छा, हमको सिखा रिया है. मित्राच्या भावाच्या कृपेनं फर्स्ट आयफोन ब्लॉग आपला चालू आहे. तर बघूया आता, शॉपिंग बी करू, दाखवतो तुम्हाला आजचा डे कसा भावासोबत घालतो ते. तर चला जाऊया, मग भेटूया. जस्ट आता 10 तारखेला त्याची वेडिंग आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन भावाचं. तर 10 तारखेला वेडिंग आहे, तर त्यानं लातूरवरनं पुण्याला आलेला आज. असं वाटायला लागलं की येणं गडबड केली का आम्हाला उशीर झाला लागला. तुमची गडबड नाही रे, माझी गडबड आहे, तुमचा उशीर नाही. तेच आता बघू शकता, माझ्या हाईटमध्ये आणि याच्या हाईटमध्ये जरा फरक बी. इतक्या लवकर गुढी कसा चढणार आहे याचा प्रश्न पडायला लागला मला. खाली इटा लावणार आहे मी. तर चला थोडं बोलतो भावासोबत. दुकानात गेलो, तिथं लई काय काय शॉपिंग करतो ते दाखवतो तुम्हाला. हॅलो, बंद करते जरा. तर जस्ट आता आलेलो दुकानामध्ये, पण आता जस्ट भावाची शेरवानी घ्यायची, आता बघायची. तर ट्राय करायला चाललेला होता, दाखवतो तुम्हाला कशी आहे भावाची शेरवानी. तर चला दाखवतो. तर त्या ठिकाणी बघू शकता, इथं कालच आज हे आलं, ते काल शेरवानी तिथे माप पण काल दिलेलं. तर जस्ट त्यांना काल माप आलं ना, मग फिटिंगला दिलेली. तर आता फिटिंग घेण्यासाठी आलेला शेरवानी, पण त्यांनी म्हणले की 10 मिनिट लागतात. तर 10 मिनिटांनी शेरवानी घेतो. भाऊला जरा घालून बघता कसा दिसतं, दुल्हेराच्या घोड्यावर चढा जागा दिसतोय का, चांगला दिसतोय बघ. गजब बेइज्जती है. आता तर मस्त दिसत. तर चला दाखवतो तुम्हाला कसं शर्ट लाग पॅन्ट घेतली का एकदम कडक दिसायला भाऊ, एकदम कडक. कसा एकदम कडक दिसायला बघू शकता. हे बघा नवरदेव कसा दिसायला एकदम कडक मध्ये एकदम. दूल्हा बन गया साडा बरखुरदार, घोड़ी चढ़ गया छटके मोटर कार, सेहरा सज गया ओ सेहरा सज गया जलवेदार, दुल्हनिया द्वार खड़ी सजन संग जाने को तैयार, नच ले ओ. मित्रांनो जस्ट आता मित्राला शेरवानी पण ट्राय केलेली होती, जोधपुरी होती, ते एकदम कडक दिसायला भाऊ. तुम्ही बघा लग्नामध्ये दिसतंय कसं तो. तर चला आता निघालो आता खाली. आता काय घ्यायचं का आता शेला घ्यायचं. हे तर झालं आता जस्ट जोधपुरी. तर आता शेला घेतो, नाही तर मित्राच्या तोंडावर खुशी देख ना बच्चे, कितनी खुशी. ओ गॉड, एक बार दिला दे. तर भारी वाटायला लागलं जसं तुम्ही भेटला हे झालं जरा.
दाखवतो जाऊ थोडा की मस्त आज ह्याच्या वेळेस आम्ही पण एवढ्या मोठ्या मोठ्या दुकानामध्ये फिरायला लागलात आज बघू मस्त भारी वाटायला लागलं आज जरा तर मित्र आज जास्तच खुश दिसतो मित्र आज बघू शकता. अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है. बाय. एका शेरवानीचं बिल किती झालं हे बघू शकता तुम्ही भावाच्या. आता जस्ट 4 वाजले तर जास्त सारी शॉपिंग झालेली आहे. मित्र चाललाय तर काय म्हणायचं आपल्या ऑडियन्सला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, भावाच्या लग्नाला जे लातूर मधले ब्लॉग होते त्यांनी येऊ शकले तर अवश्य या. कॉन्टॅक्ट करा, माझा ह्याचा कॉन्टॅक्ट नंबर देतो मी कमेंटमध्ये, तर याला कॉन्टॅक्ट करा. त्याच्या लग्नाला पण या भावाचा. आता भाऊ जातोय तर शेवटची गाडी.